श्री स्वामी समर्थ. धनु राशी 13 ते 19 एप्रिल साप्ताहिक राशीभविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही मोठा बदल घडणार आहे का? तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळणार का? नवीन संधींचा फायदा घेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल का? नातेसंबंध अधिक घट्ट होतील की काही गैरसमज निर्माण होतील? तुमच्या मनातील धडपड आणि स्वप्ने पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल होईल का? जर हे प्रश्न तुमच्या मनात सतत फिरत असतील तर हे राशीभविष्य तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. आपल्याला हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धनु राशीसाठी हा आठवडा उत्साहाने भरलेला आणि प्रगतीचा मार्ग दाखवणारा आहे. तुमच्या मनात नवीन गोष्टी करण्याची उर्मी वाढेल आणि तुम्ही काही वेगळे करण्याचा विचार कराल. सुरुवातीला थोडासा गोंधळ किंवा अनिश्चितता जाणवेल, पण तुमचा आत्मविश्वास तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. या आठवड्यात तुम्ही स्वतःमध्ये सकारात्मक बदल अनुभवू शकता. तुमचे विचार अधिक स्पष्ट होतील आणि तुमच्या ध्येयांबद्दल तुम्ही अधिक ठाम व्हाल. तुमच्यातील नेतृत्वगुण पुढे येतील आणि लोक तुमच्या मताला महत्त्व देतील. तुम्हाला काही नवीन अनुभव मिळतील जे तुमच्या आयुष्यात पुढे उपयोगी पडतील. या काळात केलेले प्रयत्न भविष्यात मोठे यश देऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात करिअरच्या बाबतीत तुमच्यासाठी अनेक सकारात्मक घडामोडी होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामात सातत्य आणि मेहनत दिसून येईल, ज्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते जी तुमच्या क्षमतेची परीक्षा घेईल. तुम्ही तुमचे कौशल्य दाखवण्याची ही योग्य वेळ आहे. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. एखाद्या टीम प्रोजेक्टमध्ये तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकता. व्यावसायिकांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन ग्राहक मिळू शकतात, तसेच जुन्या ग्राहकांशी संबंध अधिक मजबूत होतील. काहींना परदेशाशी संबंधित कामात यश मिळण्याची शक्यता आहे. तथापि कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण विचार करा. घाईत घेतलेले निर्णय नंतर अडचणी निर्माण करू शकतात. तुमची दूरदृष्टी आणि संयम यामुळे तुम्ही योग्य दिशा निवडू शकाल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिरतेचा आणि हळूहळू प्रगतीचा आहे. तुमचे उत्पन्न नियमित राहील आणि काही अतिरिक्त पैसे मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. पण खर्चाच्या बाबतीत थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. अनावश्यक खर्च टाळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. काही अचानक खर्च उद्भवू शकतात, त्यामुळे बचत ठेवणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या आठवड्यात विचारपूर्वक घेतलेले आर्थिक निर्णय भविष्यात लाभदायक ठरतील. तुम्हाला पैशांच्या बाबतीत संतुलन राखणे आवश्यक आहे. उत्पन्न वाढवण्यावर लक्ष केंद्रित करा आणि खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेम जीवनात हा आठवडा आनंददायी आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध ठरू शकतो. जोडीदारासोबत तुमचे संबंध अधिक घट्ट होतील आणि तुम्ही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्याल. काही वेळा छोट्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात, पण ते लवकरच मिटतील. संवाद हा तुमच्या नात्याचा सर्वात मोठा आधार असेल, त्यामुळे मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करा. अविवाहितांसाठी हा काळ नवीन नात्यांची सुरुवात करण्यासाठी अनुकूल आहे. तुम्हाला एखादी खास व्यक्ती भेटू शकते जी तुमच्या आयुष्यात आनंद आणेल. विवाहितांसाठी हा काळ शांतता आणि समजूतदारपणाचा आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध अधिक मजबूत होतील. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा आनंदाचा आणि समाधानाचा आहे. घरात एखादे शुभकार्य होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वातावरण प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा वाढेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. मोठ्यांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य दिशा मिळेल. सामाजिक जीवनात तुमचा मानसन्मान वाढेल. लोक तुमच्या विचारांना आणि मतांना महत्त्व देतील. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमचा मूड फ्रेश राहील. तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला समाधान आणि आनंद मिळेल. मानसिक स्थिती. या आठवड्यात तुमचे मन सकारात्मक आणि उत्साही राहील. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा वाढेल आणि तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याचा प्रयत्न कराल. तथापि काही वेळा जास्त विचार केल्यामुळे थोडा गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. ध्यान आणि योग यामुळे तुमचे मन अधिक स्थिर राहील. सकारात्मक विचार केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ काढणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकाल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा चांगला आहे, पण थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्यात ऊर्जा आणि उत्साह भरपूर असेल, पण कामाच्या धावपळीत थकवा जाणवू शकतो. योग्य आहार आणि नियमित व्यायाम
यामुळे तुम्ही फिट राहू शकता. जंक फूड टाळा आणि पौष्टिक आहार घ्या. झोपेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. पुरेशी झोप घेतल्याने तुमचे शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतील. लहान-सहान आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर उपचार घेतल्यास मोठ्या समस्यांपासून बचाव होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल आणि तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी अधिक मेहनत घ्याल. स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. योग्य नियोजन केल्यास यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन विषय शिकण्याची इच्छा वाढेल आणि तुम्ही तुमचे ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न कराल. वेळेचे व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. अभ्यास आणि विश्रांती यामध्ये संतुलन राखा. आठवड्याचे आव्हान. या आठवड्यात काही आव्हाने तुमच्यासमोर येऊ शकतात. काही निर्णय घेण्यात गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे घाईत निर्णय घेऊ नका. खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक बाबतीत सावध राहा. अनावश्यक खर्च टाळा. काही वेळा मानसिक ताण जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःला शांत ठेवणे आणि सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. नातेसंबंधांमध्ये छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. संयम आणि समजूतदारपणा ठेवणे गरजेचे आहे. आठवड्याची संधी. हा आठवडा तुम्हाला अनेक नवीन संधी देऊ शकतो. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला तुमचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत सुधारणा होऊ शकते. नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. नवीन नात्यांची सुरुवात होऊ शकते आणि जुने नाते अधिक मजबूत होऊ शकतात. तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडू शकतात जे तुम्हाला पुढे जाण्यास प्रेरणा देतील. उपाय. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा आणि शक्य असल्यास केळीचे दान करा. ओम गुरुवे नमः मंत्र दररोज किमान 108 वेळा जपा. केळीच्या झाडाची पूजा करून त्याला पाणी अर्पण करा. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. यामुळे पुण्य मिळेल. घरात सकाळी आणि संध्याकाळी धूप लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल. धनु राशीसाठी हा आठवडा उत्साह, प्रगती आणि सकारात्मक बदलांनी भरलेला आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ असला तरी तुमचा आत्मविश्वास आणि मेहनत तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. करिअरमध्ये संधी मिळतील. आर्थिक स्थिती स्थिर राहील आणि नातेसंबंधांमध्ये आनंद अनुभवायला मिळेल. काही आव्हाने येतील पण संयम आणि समजूतदारपणाने तुम्ही त्यावर मात करू शकाल. विश्वास ठेवा, मेहनत करा आणि सकारात्मक रहा. यश तुमच्या पावलांशी येईल. धन्यवाद.